सालाबादप्रमाणे शेणगेवायांच्या पुण्यतिथीनिमित्त 24व्या पुण्यतिथीच्या भव्य स्पर्धेचा कार्यक्रम सुरू होतोय। आजच्या या स्पर्धेचे उद्घाटन आपले लाडके नेते जयसिंगताते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। आबांच्या आजच्या या कार्यक्रमाला विजय शेंडगे आणि राज शेंडगे यांची बी उपस्थिती लाभलेली आहे बरं का। जीवन हे माझे मोह मायेचे, जीवन हे माझे मोह मायेचे, खरं सुख माझे बिरुदेवा तुम्हीच, खरं सुख माझे बिरुदेवा तुम्हीच। दे माझा धनी बिरुदेव, पुजाऱ्याचा सेवा करतो नेमान, लहान थोर भगत तुला येतो रे शरण, दिल ज्ञान सारे मला ज्ञान हे कलेच, दिल ज्ञान सारे ज्ञान हे कलेच, खरं सुख माझं बिरुदेवा तुम्हीच, खरं सुख माझं बिरुदेवा तुम्हीच। काशीलिंग बिरुदेवाचा वरदास्त माझ्या शिरावर, मारथा पडिंबाऱ्या डोलावर, सुंबरान या देवा मांडली
श्री त्याची वसाड पडलेली झाडे झुडप त्यामध्ये उगवलेली. अरे त्याच नगरामध्ये असणारा उलगुजी जगदाई नावाचा त्याला गेला. गरीबनाचा दुबळा संसार त्याचा त्या टायमाला 2 बाळ त्याच्या पोटाला मात्र त्या जाग्याला. अरे 2 बाळ त्याच्या पोटाला शिवा भिवा बळी असं का 2 बाळ पोटाला. अरे एके दिवशी त्या बाळाचा विचार केला. अरे राजाची 12 वर्षी वसाड पडली जाऊन विचारूया राजाला. अरे कचून खाण्यासाठी देतोय का आपल्याला पाहिजे बघायला म्हणून निघून गेला राजा दुराईताच्या वाड्याला द्यायला गेला. लागला चालायला वाट लागला चालायला वाट चाले घरीत आलं बघा निघून राजा याच्या वाड्याला राजा याच्या वाड्याला बोलायला बघा देवाला गेले धनी मुला बघा केला राजश्री महाराज धनी साब सरकार एवढंच बोलत बोलत बोल घेतला ऐकून बोल घेतला ऐकून सुराईत राजान राजान बोलायला लागेला सांगायला लागेला कशायाच्या कारण कारण एवढ्या जाऊद्या मात्र त्या टायमाला अरे मनाचा विचार केला निघून गेला राजा दुराईताच्या वाड्याला. दरवाजाच्या तोंडाला बाहेरल्या बाजूला राजमुद्रा केला धनी मुद्रा केला. अहो राजश्री महाराज धनी साब सरकार असा लागला होता बोलायला. राजा बोलत या रघुजी लागला. अरे येण्याचे कारण स्वतः त्याचा गेला करणे निघून आला सांगतील काय म्हटल्या पेटाला हुलगुजी जगला दुराईत राजा काय लागला होता बोला मात्र त्या टायमाला. राजश्री महाराज ह्याच नगराचा गरीब कुळंबींनी गरीब डुंगरा नाचार संसार माझा 2 बाळ आहेत पोटाला. तुमची 12 वर्षी वसाड पडलेली कसून खाण्यासाठी जर मला दिली तर गरीबावरती फार उपकार होतील तुमचा. बोल ऐकून घेतले राजनाचा विचार केला. म्हणला वसाड पडलेली जमीन जर कचून खातो म्हणला तर गरीबाच्या एखाद्या अरे त्याचं कर कुटुंब चालेल म्हणून राजानं परवानगी दिली. त्या असणाऱ्या कोंड्याला स्वतः ज्याला गेला आनंद झाला हुलगोजी जगला आणि आनंदाच्या भरात वाटला जसं मात्र त्या वेळा निघून आला मात्र घर वाड्याला त्या जाग्याला घर वाड्याला निघून आला. असणाऱ्या गरतीला सांगितलं राजानं 12 वर्षी पिकवून घेण्यासाठी सांगितले पण असणारी बाबळीची झाडे झुडप उगवलेली पाहिजे तोडायला असं लागला होता मनाचा विचार करायला. अरे मोलमजुरी घडी कामगार लागले पाहिजे आपण सांगायला स्वतः त्याला गेला लागेला सांगायला लागेला बोलायला लागेला देवा सांगायला लागेला. बोल घेतला ऐकून राजा ऐकून सगळ्या ह्याच्या बघा सगळ्या आनंद झाला जीवाला आनंद झाला जीवाला संकटाच्या या बऱ्याला राजा पाऱ्याला हुल गोदिया जगला हुल गोदिया जगला त्याच्या बघया पोटाला त्याच्या बघया पोटाला दोन बाळ्या पोटाला भिवानिया बळेर बाबा शिवाय बळीवा एवढ्या चौधीला मात्र त्या टायमाला असणारी झाडं झुडप पाहिजे तोडायला मोलमजुरी कामगार पाहिजे सांगायला मनाचा विचार करतो. या रामाची रात्र संपून गेली सगळ्याच्या पर्याला दिनभर ओवाला दिवसाच्या गोंड्याला निघून गेला गावाच्या मदाला. जाऊन असणाऱ्या कामगारांनी सांगितलं बाबारे म्हणला 12 वर्षी मध्ये असणारी झाडं झुडप तोडण्यासाठी अरे मोलमजुरीने बरे का या माझ्या संगतीनं स्वतः त्याला लाला होता बोलायला बोल ऐकून घेतलं हुलगुली जगला याचं मात्र त्या टायमाला आपापली शस्त्र घेतली हाताला कोणी
वैताग घेतला, कुणी कुराडे घेतली, कुणी काय असं सर्व सारे साहित्य घेतला, निघून गेलं 12चा वर्षीला. अरे 12चा वर्षीमध्ये असणारी झाडं झुडपं लागली तोडायला, अरे काटं कुठं लागली याचायला. अरे 12चा वर्षी लागलं होतं, स्वतः मात्र आता खसायला स्वतः जगला गेला. एवढ्या चावदीला विचार पडला मनाला, जसं हुलगुली जगला काय लाला होतं बाबा करायच्या टायमाला. जसं 12चा वर्षी रीतीने सर्व सारी त्याने शिरी खचली, शिरी खचून वाच स्वतःच्या जाग्याला असणाऱ्या त्या हुलगुजी जगदाळ्यानं असणाऱ्या बोर मजुराचं सर्व साऱ्या दाम दिला. मनाचा विचार केला, स्वतः मात्र त्या जाग्याला विचार मनाचा केला आणि हुलगुली जगला त्या शिरीच्या मनाला मात्र त्या टायमाला. आनंदाच्या भरात शिरी लागला पिकवायला. जसं शिरी पिकवताना जसं दिवसानं दिवस लागला असं राहायला, जसं असणाऱ्या मेघाच्या जोरावरती लागला होता शिरी पिकवायला लागला होता, मात्र खचायला स्वतः जगायला. एवढ्या चावदीला शिरीमध्ये बरं का जाई जुईची मात्र त्यावेळेला जोश मात्र त्यावेळेला लागला होता बाबा काय आता करणी करायला. अरे काही दिवस निघून गेला, स्वतः मात्र त्यावेळेला मेघ वेळेवरती पडेना, शिरी पिकाना असणाऱ्या जगणाऱ्यानं मनाचा विचार केला. अरे या 12चा वर्षी आपण शिर पाहिजे मारायला स्वतः त्या जाग्याला. केला विचार म्हणाला या म्हणाला हात लावला शिराला या शिराला. एवढ्याच भेटत या भेटत मुलं तुम्ही जगदाळा या जगदाळी काही केलं नव्वल या नव्वाल शिरियाच्या मधाला या मधाला हिरया लागला मारायला सतवाच्या बघाया जोरानं पाणी लागलं हिरीला या हिरीला पाणी लागलं हिरीला या हिरीला. एवढ्या चावदीला मात्र त्या टायमाला असणाऱ्या 12चा वर्षीला पडसर कोपऱ्याला हिर त्याला लागला मारायला. अरे हिरीला पाणी लागलं स्वतः त्या जाग्याला. हिरीला पाणी लागलं विचार केला म्हणाला आता हिरबाग तसं मात्र 12चा वर्षी आता पिकवायला पाहिजे म्हणून 12चा वर्षी मध्ये त्या टायमाला आनंदाच्या भरात मात्र ज्यावेळेला सकाळ प्रकाराला होता करायला स्वतः त्या जाग्याला. विचार मनाचा केला आणि जसं मात्र त्या वेळेला जसं असणाऱ्या बागामध्ये त्या तर जाग्याला. अरे त्या हिरीवरती मोठ त्यानं बसेल लागला होता आनंदाच्या भरात मनाचा विचार केला. अरे हिरीला पाणी लागले, हिरीच्या भोवतीनं अरे झाडं झुडं पाहिजे लावायला स्वतः त्या जाग्याला. विचार मनाचा केला आणि जगदाळ्याच्या बाळाने मात्र त्या टायमाला फुलाची झाडं लागला होता लावायला स्वतः त्या जाग्याला. जाई जुई फुला मोगऱ्याचा स्वतः अशी बाग त्यानं फुलवली बाग मात्र त्या जाग्याला. फुलवल्याली बाग भिव फुलवल्याली बाग भिव आली बघा कळी बाग भिव. आली बघा फळालाव आली बघा फळालाव देवाऱ्यात शिवाची भवान काही गेलं नवालव काही गेलं नवालव नागयाच्या मरालाव नागयाच्या मरालाव. एवढ्या चावदीला मात्र त्या टायमाला कसं लावलं
लावली फुलाची बाग टाहिरी भवतीनं लावलेली झाडे लागली होती उपर व्हायला झालेली बाग मात्र त्या आली होती कळीला अरे फुलं लागली सुटायला फुलाचा सुगंध मात्र त्याला गेला फुलाचा सुगंध चारी दिशेला लागला जवळला सुगंध गेला वरविंद्र सबला आणि भोळ्या देवा शंकराच्या कैलास गाजीला मात्र त्यावेळेला असणारी शंकराची राणी मात्र त्या टायमाला अरे अर्धांगी पार्वती मनाचे विचार लागली करायला निघून गेलं पाहिजे रेखा खलमानेव खंडाच्या मधल्या ताळाला 12 चावर श्रीला स्वतः त्या जाग्याला असणारी हुबाई तुझोड्याने विचार मनाचा केला आणि हुबाई तुझोडा मात्र त्या टायमाला असणाऱ्या पार्वतीनं कुंकवाचा कर्ण संगतीला घातला मोडकं तोडकं विमान सज्ज केलं साहेब बघाय जर गेले आज केरेवाडी गावाला खरोखर कुठं तर आई बाबाची पुण्य आई वडिलाची पुण्य आहे म्हणून आज संघ नावारूपाला आला पण आज धनगर गोवीचं मैदान ठेवलंय म्हणून आई बाबावरनं छोटस एक कवन करायचंय काय म्हटलं माहितीये काय कशाला जाता लांब घेऊन आपल्या घरी तर पंढरपूर पण देवाने सुद्धा देवाची कट लिहून ठेवलं या देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून शाहीर आईनं देवानं आई वडिलाची निर्मिती केली कारण आई आपल्या कलेवर कशाला घेतली आई कलेवर मुलाला सदैव घेते कारण आपल्या नजरेला दिसतंय ते आपल्या मुलाने बघावं पण बाप सदैव मुलाला खांद्यावरती घेणार कारण जे आपल्या नजरेला दिसत नाही ते आपल्या मुलग्याने बघावं आई बापाची ताकद एवढी आई बापाची इच्छा असत्या थोड्या कारण असणाऱ्या आई बाप आपण घरामध्ये ठेवतो या आणि लांब लांब देवासाठी जातोय कारण त्याचा काय उपयोग नाही कारण घर जर खरोखर जर आई बापाची सेवा जर घरी राहून केलं तर 33 कोटी देवाला सुद्धा तिथे येणं भाग आहे म्हणून देव भेटेल तुझला आपल्या घरी देव भेटेल तुझला आपल्या घरी आई बापाची सेवा केल्यावर आई बापाची सेवा केल्यावर आधी चरण धरावे आई बापाचे मग स्मरण करावे या भगवंताचे आधी चरण धरावे आई बापाचे मग स्मरण करावे या भगवंताचे होईल दर्शन तुझला मनोमंदिरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी त्याच्यानंतर पावन चरणावरी मायाच्या जाळ्यात घसरू नको कर सेवा तू रावा देऊ नको आजकालची जर पिढी बघायला गेलं तर लगीन झालं म्हटलं की लग्नाच्या अगोदर मुलगा बाहेर आला ती पहिला विचारणार आई कुठं आहे पण लगीन झाल्यावर ती कुठं आहे कारण एक सगळं बायकोच्या मोह आहे अडकून पडलेला असतो गेलेला असतो आई बापाची माया काय आहे ती म्हणून विसरू नको ही तुझी पंढरी ही तुझी जेजुरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई बापाला दुःखात ठेवू नको कर सेवा तू रावा देऊ नको
आला. पण कालांतराने साक्षात पुंडलिकाची सेवा श्रेष्ठ आई बापाची झाली त्यावेळेला पुंडलिक आई वडिलांची सेवा करू लागला. सेवा थोर झाली भगवान विष्णू भेटण्यासाठी पंढरपुरात आला. पण ज्यावेळी भेटण्यासाठी आला त्यावेळी पुंडलिकाने वीट टाकली. देवा म्हणजे 28 विटेवरती देव उभा राहिला या. हे कुणाच्या पायात? पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली म्हणून विठ्ठलाला देवाला पंढरपुरात बोलवून घेतलं. काय म्हणलं माहिती काय? पुंडलिकान भगती की चला दुर्देव अमरशू देवकर मंडळ कसबेली चला संघ, त्याच्या पुढचा संघ नवरत्न होळकर मंडळ सिद्धेवाडी तयारच आहे. संघाला समाधान कोळीकर आरेवाडी. आता जो संघ नाही जरा इकडे मागे संपर्क साधायचा आहे.